मी आयुर्वेदाच्या या भागामध्ये तुमचे स्वागत करत आहे। मी डॉक्टर अवधूत रंगनाथ शिंदे, आयुर्वेद तज्ज्ञ। गेल्या अनेक वर्षापासून आयुर्वेदाच्या साहाय्यानं अनेक रुग्णांची यशस्वी चिकित्सा करत आहे। हल्लीच्या काळामध्ये लोक पुन्हा एकदा आयुर्वेदाकडे जास्त प्रमाणामध्ये वळू लागलेली आहेत। आयुर्वेदाचे फायदे तुम्हाला नव्याने सांगायची काही गरज नाही। आयुर्वेद हा आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेली देणगी आहे। कारण आयुर्वेदाची उत्पत्ती आहे ती इसवी सन पूर्व 3500 वर्षापूर्वी झालेली आहे, जिचा वापर करून जीर्ण स्वरूपामध्ये असलेले रोग बरे होण्यासाठी आपल्याला मदत होते, तेही कोणत्याही दुष्परिणामाशिवाय। ही प्रॅक्टिस करत असताना गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीची लोक आपल्याला प्रश्न विचारतात की मला पेशंटचा शंकांचं निरसन करण्यासाठी आणि त्यांना आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये माहिती देण्यासाठी केलेला हा छोटासा व्हिडिओचा प्रयत्न। या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण विविध विषयांवरती चर्चा करणार आहोत। तर आजचा जो विषय आहे तो आहे गुडघेदुखी। तर गुडघेदुखी हा असा आजार आहे जो सुरुवातीला खूप वेळा दुर्लक्षित केला जातो। सध्याच्या काळामध्ये 50च्या वर असलेल्या लोकांमध्ये हा आजार कॉमन स्वरूपामध्ये आहे। फक्त कॅल्शियम हे एकच गुडघेदुखीचं कारण नसतं, तर गुडघेदुखी ही वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या पद्धतीची होत असते। ती आजच्या भागामध्ये आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याच्याविषयीचे आयुर्वेदिक उपचारही जाणून घेऊया। गुडघे दुखणे सुरू झाल्यानंतर आपल्याला बरेच जण तात्पुरतं औषध घेऊन काम चालवून घेतात आणि मग काही वर्षानंतर आजार हा वाढला जातो। जेव्हा वेदना ह्या असह्य होतात, जास्त प्रमाणामध्ये होतात किंवा सहन होईनाशा होतात, तेव्हा ती लोकही तज्ज्ञ लोकांकडे जात असतात। आता हा आजार वाढल्यानंतर जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा ते विचारतात की आमच्या गुडघेदुखीचं कारण काय आहे। हे त्यांना बऱ्याचदा वाटत असतं की दुसऱ्या व्यक्तीने घेतलेले जे उपचार आहेत ते त्यांना देखील घेतल्यानंतर पडू शकतात। खूपदा आम्हाला विचारतात की डॉक्टर हा संधिवात वात आहे का? अमुक तेल माझ्या मित्राने गुडघ्यांना लावलं, त्याला गुडघेदुखीला फरक पडला, मला का फरक पडला नाही? प्रत्येकाची गुडघेदुखी, प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे औषध कसं काय बरं एक असू शकतं। त्यामुळं डॉक्टर वजन वाढल्यानं गुडघे दुखतात का? पण आता माझ्यानं चालवत नाही त्यामुळं गुडघे दुखतात, मग आता काय करायचं? अशा वेगवेगळ्या समस्या पेशंट सांगत असतात। तर यामध्ये मी एक सांगतो, गुडघेदुखी ही प्रत्येक पेशंटची वेगवेगळी असते। प्रत्येक पेशंटच्या वयाची, प्रकृतीची अवस्था ही वेगवेगळी असते, त्यामुळे कारणंही वेगवेगळी असतात। तर आम्हाला यांची लक्षणं बघून निदान करावी लागतात आणि त्या पद्धतीनं ट्रीटमेंटही द्यावी लागते। जशी प्रकृती वेगवेगळी असू शकते तसं निदानही प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं। प्रत्येकाची दैनंदिन दिनचर्या ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे ट्रीटमेंट ही वेगवेगळी असू शकते। काही जणांची गुडघ्या दुखण्याची लक्षणं जी असतात ती कमी वयामध्ये दुखत असतात, मग त्याचं जास्त प्रमाणामध्ये असणारं एक्झर्शन असेल किंवा काही विरुद्ध आहार विहारादी गोष्टी असतील, दैनंदिन दिनचर्या वेगवेगळी असेल, तर काहींना चालून आराम पडतो, काही जणांना चालल्यानंतर झीज जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर गुडघ्यांच्या वेदनाही जास्त प्रमाणामध्ये असतात। अशा लोकांमध्ये व्यायाम केल्यानंतर वेदना असतात त्या वाढत असतात। कोणाच्या गुडघ्यावरती सूज दिसते तर कोणाच्या गुडघ्यांवरती अजिबात सूज नसते, परंतु वेदना मात्र ह्या जास्त स्वरूपामध्ये असतात। तर अशा लोकांमध्ये योग्य निदान घेणं, योग्य निदान करून योग्य उपचार करणं हा महत्त्वाचा विषय ठरतो। काही लोकांना शेक घेतल्यानंतर बरं वाटतं, तर काही लोकांना शेक घेतल्यानंतर वेदना वाढतात। काही लोकांना गुडघ्यांच्या ठिकाणी तेल लावल्यानंतर बरं वाटतं, काही जणांना तेल लावल्यानंतर वेदना वाढतात। मग त्या पद्धतीनं ते संधिगत वातामुळे गुडघेदुखी आहे की आम वातामुळे गुडघेदुखी आहे, संधींच्या ठिकाणी वक्रपणा कोणत्या पद्धतीचा आहे का, गुडघ्यांच्या ठिकाणी असणारा जो वक्रपणा असतो कमरेपासून पायाच्या घोट्यापर्यंतचा, हा आम वातामध्ये सी बेंड स्वरूपामध्ये गुडघे झालेले असतात। मग ह्या गोष्टींचा विचार, योग्य निदान होणं गरजेचं असतं। काही जणांना कामामुळे गुडघे दुखत असतात, कोणाला नी कॅप वापरावी लागणे, एक ना अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी गुडघेदुखीसाठी असतात। गुडघेदुखी ही जरी एक दिसत असली तरी ती वेगवेगळ्या कारणांनी होत असते। आता आपण गुडघेदुखीची कारणं पाहूया। काही जण
नियमित ॲलोपॅथी औषधं घेत असतात, काही जण वेदनाशामक औषधं खात असतात, काही जण स्टेरॉइडच्या गोळ्या खात असतात, तर काही जणांना ह्या सगळ्याची सवय लागलेली असते आणि त्याचे कारणरूप आपल्याला साईड इफेक्ट जे असतात ते शरीरावरती जाणवत असतात. त्याचबरोबर काही लोक दुष्परिणामांना बळी पडलेले असतात, काही लोक गुडघ्यामध्ये इंजेक्शन्स घेतात, त्यामुळे सुद्धा गुडघेदुखी ही कालांतरानं वाढत असते. त्याचाच हा इंजेक्शनचाच एक हा दुष्परिणाम आहे. तर गुडघेदुखीची अनेक कारणं जरी असली तर काही लोकांना आघातामुळे असेल, काही लोकांना मार लागल्यामुळे असेल, काही लोकांना हाडामध्ये असणारी जी वर्षानुवर्ष झालेली झीज आहे, जुनाट गुडघेदुखी आपण म्हणतो, त्याच्यामुळे असेल, गुडघ्यातील वंगण कमी झाल्यामुळे असेल. गुडघ्यांच्या ठिकाणी आयुर्वेद असा विचार करतं, गुडघ्यांच्या ठिकाणी असणारं जे सायनोव्हियल फ्लुइड असतं, आयुर्वेदानुसार श्लेषक कप असतो सांध्यांच्या ठिकाणी, ते वंगणाचं काम करत असतं. ते वंगणाचं कार्य कमी झालं असेल, गुडघ्यांच्या ठिकाणी असणाऱ्या कुर्चास्थी असतात, त्या कुर्चास्थींची झीज झालेली असेल, तिथल्या लोकल असणारे शिरा स्नायू धमन्या, कारण गुडघ्यांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी अस्थिबंध जो असतो त्या अस्थिबंधांच्या ठिकाणी पॉप्युलेटल फोसा जो असतो, त्या पॉप्युलेटल फोसाच्या ठिकाणी अनेक मांसपेशी एकत्र आलेल्या असतात, कुर्चास्थी एकत्र आलेल्या असतात आणि त्याची संरचना बनलेली असते. शरीरातील विरुद्ध आहार विहार आदी गोष्टींमुळं या ठिकाणी चेंजेस होत असतात. काही जणांना ऑस्टिओआर्थरायटिस असतो, काही जणांना युरिक ॲसिड वाढलेलं असतं, काही जणांना अति सातत्यानं उभं राहून काम करण्याचा ताण झालेला असल्यामुळं, काही लोकांना अतिव्यायामाची सवय असते, त्याचा गुडघ्यांवरती ताण पडलेला असतो. या विविध कारणांमुळं गुडघेदुखी तक्रारी होत असते. काही जणांची गुडघेदुखी ही लगेच बरी होणारी असते, तर काहींची कायमस्वरूपी असते, काहींची विशिष्ट कारणामुळे तात्पुरती उद्भवलेली असते. प्रत्येकाची गुडघेदुखी ही वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळी असते, त्यामुळं उपचारही त्या पद्धतीनं वेगवेगळे करावे लागतात. मणक्याच्या आजारामुळे होणारी गुडघेदुखी, काही वेळा गुडघेदुखी ही मणक्यातील एक्सरे केल्यानंतर, सिटी स्कॅन MRI स्कॅन असेल, हे केल्यानंतर आपल्याला कळून येते. बऱ्याच वेळेला मणक्यांच्या गादीमध्ये असणारी सूज, मणक्यांची झालेली झीज, मणक्यांच्या गॅपमध्ये असणारी जी सायटिक नर्व असते त्या नर्वचं कॉम्प्रेशन बऱ्याच वेळेला होत असतं, त्यामुळं चकती सरकलेली असते. या अशा गोष्टींमुळं गुडघेदुखी ही मणक्यातील गॅपमुळं, मणक्यातील विकृतीमुळं गुडघेदुखी होत असते. अशा वेळेला मणक्यातील दोषांमुळं कमरेमधून खाली येणाऱ्या शिरांवरती दाब पडून अचानक गुडघे खूप प्रमाणामध्ये दुखावे लागतात. अशा वेळेला मणक्याच्या विकारांवरती उपचार करावा लागतो आणि गुडघ्यांना बरं करावं असं वाटतं. असे सुद्धा अनुभव आहे की बऱ्याच रुग्णांची संख्या आहे की ज्याच्यामध्ये योग्य निदान होणं गरजेचं असतं. तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, जर गुडघेदुखीवरती पुरेसा उपचार करून जर गुण येत नसेल तर मणक्याच्या आजारांचे दोष लक्षात घेऊन त्या पद्धतीनं आपण जर उपचार घेतले तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली, तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं उपचार मिळू शकतो. शास्त्रीय पद्धतीनं निदान आम्ही कसे करतो हे सर्वसामान्य ठोकताळे मी तुम्हाला सांगतो. आयुर्वेदामध्ये निदान उपचार करताना पेशंटचं बल, पेशंटचं वय काय आहे, त्याचा व्यवसाय कोणता आहे, किंवा त्यानं आयुष्यभर कोणत्या पद्धतीची कामं केलेली आहेत, कुठल्या पद्धतीचे लॉंग टर्मसाठी आधुनिक शास्त्रातील गोळ्या औषध चालू आहेत का, कुठली मेजर सर्जरी झालेली आहे का, कुठली औषधं लॉंग टर्म त्याने खाल्लेली आहेत का, या सगळ्यांचा आपण विचार करून गुडघ्यांवरती कुठल्या पद्धतीचा आघात झालेला आहे का, याचा दैनंदिन आहार असेल, विहार असेल, प्रकृती असेल, स्थूलपणा असेल, या गोष्टींचा आपण विचार करतो. वजनामुळे बऱ्याच वेळेला गुडघ्यांवरती ताण पडत असतो. या उलट जर अशक्तपणा असेल तर कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे गुडघ्यातील हाडं दुखू लागतात. त्याचप्रमाणे रुग्ण राहतो तो प्रदेश कोणता आहे, उष्णकटिबंध आहे का, शीतकटिबंध आहे का, त्याचा सकाळी उठल्यानंतर पाण्याशी संपर्क येतो का. एखादा शेतकरी रुग्ण जर असेल तर सकाळी उठल्यानंतर त्याचा शेणाशी संपर्क येत असतो, त्या गोष्टीमुळे शरीरातला वात वाढतोय का आणि त्यामुळे गुडघेदुखी त्याची आहे का, या गोष्टींचा विचार आपण करत असतो. त्याचबरोबर काही लोकांमध्ये व्यसनाधीनता आहे का, किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी विकार आहेत का, किंवा एखाद्या क्रॉनिक आजारावरती लॉंग टर्म ट्रीटमेंट चालू आहे का, यांचा विचार देखील आपण करत असतो. त्याआधी त्यानं कोणकोणते ॲलोपॅथीचे उपचार घेतले असतील तर त्याचा शरीरावरती होणारा ॲडव्हर्स इफेक्टसुद्धा आपण विचारामध्ये घेत असतो. हे सगळं सविस्तर लक्षात घेऊन उपचारांची पद्धत आपण निश्चित करत असतो.
उपचारांची पद्धत कशी असते याविषयी मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो। तर आयुर्वेदानुसार गुडघेदुखीवरती जे उपचार आहेत ते प्रथम आपण निदान व्यवस्थित करत असतो। त्या निदान व्यवस्थित केल्यानंतर आयुर्वेद शास्त्रानुसार गुडघेदुखी, सांधेदुखी याबाबतचा कोणता प्रकार आहे, संधिवातामुळे गुडघेदुखी दुखते की आम वातामुळे गुडघेदुखी दुखते, या गोष्टींचा आपण विचार करतो। वाताचा प्रभावामुळे झालेला हा विकार आहे, त्यामुळे त्याच्यावरती उपचार करताना पोटामध्ये काही वातशामक औषधी असतील, काही सुवर्णकल्प असतील, आयुर्वेद रसौषधी असतील, बृहत्वाद चिंतामणी असेल, समीर पन्नग रस असेल, यासारखी रसकल्पसुद्धा उत्कृष्ट पद्धतीनं जर आपण योग्य निदान उपचार करून जर त्यांना दिलं रुग्णाला तर चांगल्या पद्धतीनं काम करत असतं। त्याचबरोबर पेशंटच्या प्रकृतीनुसार सिद्ध केलेली जी तेलं जी आहेत ती सुद्धा अतिशय छान पद्धतीनं काम करतात। त्याचबरोबर योग्य व्यायाम असतील, प्राणायाम असेल, त्याचबरोबर रुग्णाची दिनचर्या काय आहे, रुग्णाची रात्रीची झोप कशी आहे, इतर या सगळ्या गोष्टींचा बारीक-सारीक विचारामध्ये घेऊन जर योग्य उपचार केले तर आपण या सगळ्या गोष्टींचा रुग्णाला चांगल्या पद्धतीमध्ये फायदा होत असतो। त्याचबरोबर जास्त प्रमाणात झीज ज्या पेशंटची असेल अशा पेशंटमध्ये जर वेदना जास्त असतील तर अशा पेशंटला लेपन क्रिया असेल, स्थानिक जाणूबस्ती असेल, गुडघ्यांच्या ठिकाणी आपण कणकेच्या पिठाचं पाळं करून त्या पद्धतीनं प्रकृतीनुसार सिद्ध केलेलं आपण तेल घालतो। तर ह्याला आपण आयुर्वेदानुसार जाणूबस्ती म्हणतात। जानू म्हणजे गुडघा, त्या गुडघ्याच्या ठिकाणी केलेला बस्ती, त्या पद्धतीने धारा ट्रीटमेंट असेल, त्याचबरोबर मणक्याचे विकार असतील तर त्या ठिकाणी आपण लेपन ट्रीटमेंट असेल, निदान व्यवस्थित करून जर आपण व्यवस्थित उपचार घेतले तर आपल्याला नक्की फायदा होत असतो। जास्त झीज असलेल्या लोकांमध्ये जर आपण बेड रेस्ट दिली आणि हे उपचार केले तर अतिशय चांगला परिणाम येऊन जातो। त्याचबरोबर योग्य ते आपण नी कॅप वापरली, जास्त प्रमाणामध्ये ओलसरपणा असलेल्या भागामध्ये आपण काम नाही केलं, AC मध्ये जास्त नाही बसलो, तर सतत उभं राहण्यासारखे जे प्रकार असतात ते जर आपण नाही केले तर यासारख्या हालचाली जर कमी केल्या तर आपल्याला उपशय हा अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळून जातो। तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही आम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता, आम्ही सुद्धा तुम्हाला ट्रीटमेंट देऊ। त्याचबरोबर आता वळूयात एका खास माहितीकडे। आयुर्वेदाची माहिती देण्यासाठी आम्ही एक मोफत वेबिनार ठेवलेला आहे, तो पाहण्यासाठी आम्हाला जरूर संपर्क करू शकता आणि आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये, तोपर्यंत नमस्कार।